बोरिवली येथून 49 प्रवासी घेऊन ओंकार ट्रॅव्हल्सची खासगी बस क्रमांक MS47Y7487 सावंतवाडीकडे जात होती. कर्नाळा खिंडीत चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाली. या अपघातात 26 प्रवासी जखमी झाले असून 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यात अमोल तळवळकर या प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. स्थानिक नागरिक आणि पनवेल पोलिसांनी तातडीची मदत करून प्रवाशांना बाहेर काढले. या अपघातामुळे प्रचंड वाहतूक कोंडी यावेळेस झाली होती. बसमधील सर्व जखमींना कळबोळी येथील MGM रुग्णालय आणि पनवेल येथील गांधी रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये महिलांसह लहान मुले आणि वयोवृद्ध प्रवासी होते. दरम्यान या अपघातात 3 ते 4 जण अतिगंभीर आहेत. डिझेल भरण्यासाठी निघाली. त्याच्यानंतर माणसं थोडी झोपेतच होती तशी म्हणजे, आणि त्याच्यानंतर गाडी पुढे गेल्यानंतर गाडी फक्त टर्न मारतात तशी टर्न झाली. डिझेल भरल्यानंतर एक 15-20 मिनिटाच्या नंतर मग सगळी लोक अशी ओरडू लागली की बाबा, म्हणजे ओरडू लागली. मग एकदम गाडी कंट्रोलच नाही झाली. फरफटत अशी पुढे गेली गाडी. त्याच्यानंतर हा अपघात घडला. किती प्रवासी? कधी 35-40 माणसं होती सगळे. तरी 24-25 जखमी झालेले आहेत. त्यातले थोडे भरपूर आहे. माझ्या स्वतः मुलीचा पण हात गेलेला आहे, इकडनं कट करून पूर्ण फरफटत गेल्यामुळे. बायको आहे माझी, तिला पण पाठीला खांद्याला लागलेला आहे. अजून एक लहान छोटी पोरगी होती, त्याला मी स्वतः ते गाडीच्या खालून काढली आणि त्या दुसऱ्या माणसाकडे दिली. ते 1.5-2 वर्षाची मुलगी असेल. ती ड्रायव्हर वाटते तुम्हाला दारू पिऊन चालवलं? नाही, ते तेवढं का माहित नाही, पण तो गाडी स्पीडमध्ये होती. गाडी स्पीडमध्ये होती. तो आता कशी तुमच्यामध्ये? आता आज ऑपरेशन वगैरे ते त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. बाकी डॉक्टर बोलले जेवढे आपले प्रयत्न होऊ तेवढं आपण करू असे बोलले. काय वाटतं नेहमी खासगी बसचा असा अपघात होत असतो? यावरून सगळे मंत्री लोकांनी सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. बाबा एवढे आपले गावकरी गावाला जातात तर त्यांच्यासाठी काहीतरी सोय केली पाहिजे. कारण ट्रेन तर सगळे फुलच असतात. कधी पण गेले तर फुलतं, पण दलाल लोकांकडे 700-800 रुपयाला ते तिकीट भेटतात. माझं नाव भरत शेटकर. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.